नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण कालचा व्हिडिओ पाहिला असेल. मी तुम्हाला व्ह्यू दिला होता की मार्केट निगेटिव्ह असणार आहे आणि त्याला डेटाचा क्लू होता. डेटाचं परफेक्ट ॲनालिसिस तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळालं. सगळ्या जणांनी डेटा जो पॉझिटिव्ह किंवा साईडवेज सांगितला होता. आपण कंप्लीट सांगितलं होतं, कंप्लीट निगेटिव्ह आहे आणि कंप्लीट सेल ऑन राईज मार्केट आहे. तर मित्रांनो, झाले असंच आहे, तुम्ही बघू शकाल. पण मित्रांनो, जे मला अपेक्षित होतं ते त्या ठिकाणी नाही झालं. मार्केट निगेटिव्ह तर आलं, पण आपल्याला जे अपेक्षित होतं की एका पर्टिक्युलर लेवल पासून ते खालीच यायला पाहिजे, तर तसं नाही झालं. तर त्याचंही रिझन आहे, ते तुम्हाला मी डिकोड करतो. तुम्ही बघू शकत असाल डेटामध्ये ना फार हेवी पोझिशन्स होत्या रिटेलरच्या, आणि कम्पेअर टू एफ आयज आणि प्रो जे आहेत ते फार तेवढ्या मोठ्या पोझिशन्स नव्हत्या. पण आता एफ आयज आणि प्रोजला पैसे तर कमवायचे, ते काय रिटेलर सारखे किंवा तुमच्या माझ्यासारखे लॉस करून घाबरून पळून जाणार आहेत असं नाहीये. तर त्यांना प्रॉफिट तर करायचं आहे. आता शॉर्ट पोझिशन्स तर घेतल्यात, आता त्याच्यात पैसे कसे बनतील? पण त्यांच्या आधीच्या ज्या लॉंग पोझिशन्स आहेत ना, ज्या पण लॉंग पोझिशन्स आहेत, आता तुम्ही बघू शकत असाल एफ आयजने ऑलमोस्ट आजचे हे बघितलं असेल, लॉंग पोझिशन ज्या होत्या त्या 36% इकडे कमी केल्यात. त्यानंतरून जे पुट शॉर्ट्स होते ते त्या ठिकाणी कमी केले 36%. त्यानंतरून प्रोचं जे आहे ते 36%, आणि कॉल जे लॉंग होते ते 47% कमी केले. तर मित्रांनो, ह्या ज्या लॉंग्स आहेत ते ह्या पण त्यांना क्लोज करणं गरजेचं आहे ना. मग त्या लॉसमध्ये बुक करायच्या का? जर शॉर्टमध्ये प्रॉफिट होणार आहे तर लॉंग काय त्यांनी लॉसमध्ये बुक करायचे आहे का? तर मित्रांनो, नक्कीच नाही. तर त्यासाठी त्यांनी काय डाव केला, की आज दिवसभर आहे ना मार्केट वरती ठेवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही बघू शकत असाल, मार्केट एका हायर साईडला ओपन झालं 50-60 पॉईंट, आणि तिथून मार्केट थोडंसं वरती गेलं, ऑलमोस्ट 100-125 पॉईंट पर्यंत दिवसभर जाण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरून एक थोडा शार्प फॉल आला सकाळच्या वेळात. लोकांना वाटलं असेल आता मार्केट इथून पडणार. ठीक आहे. मलाही वाटलं होतं की हे सस्टेन थोडंसं हार्ड आहे, पण एक बाउन्सला इथून ह्या लेवलला एक सेल येऊ शकतो. ठीक आहे. ह्या लेवल पासून मला अपेक्षा होती की इथून सेल येईल. ठीक आहे, असा. पण तसं नाही झालं मित्रांनो. मार्केट पुन्हा थोडं थोडं वरती 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 जात राहिलं. एका ह्या लेवलला साईडवेज झालं, एक ह्या साईडला एक टॉप बनला. ठीक आहे. त्यानंतरून थोडंसं डाऊन साईडला झालं. तर या ठिकाणी विक्स पण लो होता, आय वीस क्रॅश होत होत्या, ह्या लेवलला खाली गेलं. इथून रिटेलरला आता 100% हे झालं की मार्केट आता एक साईडवेज होऊन आता मार्केट पडणार आहे. पण अशा वेळी त्यांनी अशा पद्धतीचा मूव आणला की सगळे रिटेलर जे आहेत हिरो झिरो करायला आले, त्यांचा कार्यक्रम करून टाकला ह्या मूव मध्ये. ठीक आहे. 100% इथं कार्यक्रम झाला असणार. त्यानंतरून आता रिटेलरची थॉट प्रोसेस बघा. रिटेलर कसा लुटला जातो, मी अजून एक उदाहरण देऊन सांगणार आहे स्टॉक्समध्ये, आणि मी काय ट्रेड घेतला होता हा तुम्हाला पाहायचा असेल तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आता त्यांना वाटलं की हा आहे ना, हा या ठिकाणी एक चांगला मेजर रेजिस्टन्स होता, आणि हा रेजिस्टन्स पण आता ब्रेक झालाय. मग आता इथं 100% ट्रेड व्हायला पाहिजे, मग इथं बाय केला असेल, आणि रिटेलरचा कार्यक्रम पुन्हा डाऊन साईडला केला. तर मग तुम्हाला वाटतं का मित्रांनो, असं कॉल पुट बाय सेल करून दिवसभरात नुसतं बाय सेल करून, किंवा इथं घे इथं विक, इथं घे इथं विक, हे करून तुम्ही प्रॉफिट बनवू शकता? कारण रिस्क रिवॉर्ड मेंटेन होत नाही तुमचा इथे. रिस्क रिवॉर्डही मेंटेन होत नाही, आणि सायकोलॉजी तर मेंटेन करणं तुम्ही सोडूनच द्या. एवढ्या AI रिलेटेड एवढ्या ऍडव्हान्स टूल्स आणि अल्गो आलेत ना, आणि ब्रोकर तुमचा डेटा अशा मोठ्या प्लेयर्सला देताय ना, की तुम्हाला जे पण ऑर्डर टाकताय ना तुम्ही, तुमच्या 50 लेवल पर्यंतच्या ज्या ऑर्डर आहेत ना, A to Z ऑर्डर बुक, ते त्यांना दिसतंय मित्रांनो, आणि लाईव्ह दिसतंय. कोण कुठे काय करतोय, सेल करतोय, बाय करतोय, सगळी दुनियादारी त्यांना कळते. तुम्ही ह्या भ्रमातच राहू नका की मी इथं बाय करतो आणि इथं हे करतो. तुम्ही एवढे स्मार्ट असूच शकत नाही, आणि त्यातून तुम्ही प्रॉफिट कमवूच शकत नाही. लिहून घ्या माझ्याकडून. मी पण बऱ्याचसं स्कॅल्पिंग करण्याचा प्रयत्न केला, आणि ऍट द एंड ऑफ काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या की हे करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल होऊ शकतं. याच्यासाठी एकदम डिसिप्लिन आणि एकदम हार्डकोर मेंटॅलिटी पाहिजे, पण ती कधी ना कधी हरवणारच आहे मित्रांनो. माझं रेकॉर्ड पण तुम्हाला माहिती आहे, 60 दिवसाचा कंटिन्युअस पॉझिटिव्ह स्ट्रीक आपल्याकडे आहे. ते ऑप्शन बायरला इम्पॉसिबल आहे, ते आपण करून हे केलेलं आहे. किती तरी वेळा आपण कॅपिटल डबल ट्रिपल केलेलं आहे, पण ऍट द एंड ऑफ बऱ्याचशा गोष्टी सायकोलॉजीवर डिपेंड होत्या, डिसिप्लिनवर डिपेंड होत्या. आपण
बऱ्याच वेळा ते पुन्हा वाईप आउट केलेलं आहे. हे तुमच्या समोर आहे मित्रांनो, तुम्ही फॉलो करत असाल मला तर तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आता जो पैसा बनवतोय ना आपण, तो आता अशा हे जे आहे ना, हे छोटे-मोठे जे मूव्ह आहेत, हे मोठ्या मूव्हला घाबरायचंच नाही. 200-500 पॉइंट पर्यंत आपल्याला फरकच पडत नाही. ॲटलीस्ट 200-300 पॉइंट पर्यंत आहे ना, आपल्याला कोणी मार्केट घाबरूच शकत नाही. अशी कुठली कॉन्क्रीट स्ट्रॅटेजी आहे, ती आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहे. ज्या लोकांना सीरियस लर्निंग करायचं ना, त्यांनीच मला कॉन्टॅक्ट करा आणि फॉलो करून ठेवा. लोकांपर्यंत पोहोचवा. फ्रीचं कंटेंट देतोय. ह्या कंटेंटसाठी ॲटलीस्ट ₹1,00,000 चार्ज करायला पाहिजे. ह्या लेव्हलचं कंटेंट आहे मित्रांनो. 10 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. NISM सर्टिफिकेशन आहे आणि 10 वर्षांपासून मार्केटमध्ये लाईव्ह ट्रेड केलेला माणूस आहे. 10 वर्ष झाल्यानंतर आपण जो फॉर्म्युलावर आलोय ना, एकदम कॉन्क्रीट फॉर्म्युला आहे. एवढं झाल्यानंतरून ह्या गोष्टींचं एक जे कॉन्क्रीट नॉलेज आलंय ना आणि हे जे छोटे-मोठे मूव्ह आहेत ना, हे घाबरूच शकत नाही आपल्याला. ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्हाला पूर्ण शिकवणार आहे मित्रांनो. फ्रीमध्ये शिकवतोय. तुम्ही शिकण्यासाठी आवर्जून या ठिकाणी या. मी तुम्हाला शिकवतोय. तुम्ही शिकण्याची तयारी ठेवा. मी तुम्हाला 200% माझं देण्याचा प्रयत्न करेन. मी एक ऑब्झर्व्ह करतोय, व्हिडिओ तर पाहताय तुम्ही, पण सबस्क्राईब का नाही करत मित्रांनो? हे फ्री ऑफ कॉस्ट सबस्क्रिप्शन आहे. इथं कुठले चार्ज वगैरे मी तुम्हाला घेत नाही. पण नॉलेज तुम्हाला नेक्स्ट लेव्हल देण्याचा प्रयत्न करतोय. तर ह्या गोष्टी झाल्यानंतर आपण चार्टवर येऊया आणि मग पुन्हा मग ॲक्चुअल जी अनवाइंडिंग आहे ना, ती चालू झाली. हे छोट्या-छोट्या ज्या कॅन्डल दिसतायत ना, छोट्या-छोट्या ज्या कॅन्डल्स, या ठिकाणी त्यांनी त्यांचा माल काढायला सुरुवात केली आणि जे पण शॉर्ट्स होते, ते त्या ठिकाणी बुक करायचं काम त्या ठिकाणी केलं आणि एकदम निवांतमध्ये सगळा रिटेलर फसल्यानंतरून त्यांना इथं ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं मार्केट होतं. आजचा जो डेटा आहे, तो डेटा काय सांगतोय ते आपल्याला बघायचंय आणि आजचा जो डेटा आहे, तो पण फार इंटरेस्टिंग आहे. तो पण फार भयानक डेटा आहे मित्रांनो. तुम्हाला मी या डेटावर घेऊन आलोय. आता 4 तारखेचा जो डेटा आहे, तो आपण ॲनलाईज करतोय. तुम्ही बघू शकत असाल. तर ह्याचं एक गणित लक्षात घ्या. आता तुम्हाला इथे आहे ना, निगेटिव्ह दिसत असेल, सगळं निगेटिव्ह दिसतंय. 50-50% आसपास, 40 ते 50% आसपास ऑलमोस्ट सगळे जे पॅरामीटर आहे म्हणजे कॉल, पुट जे पण आहे, सगळ्यामध्ये अनवाइंडिंग झालेलं आहे. जे पण होतं ते उडून गायब झालेले आहेत लोकं. तर मग आता नेट टू नेट डेटा आहे ना, तो कंपॅरिझनमध्ये बघा. कॉल जे लॉंग्स होते 30 लाखाचे, त्याच्या पटीत आता इथं 14 लाख लॉंग आहेत. आता इथं 4.25 लाख होते, तर इथं 2.5 लाखापर्यंत लॉंग आहे. इथं 12 लाख होते, इथं 6 लाख लॉंग आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला हे लक्षात येईल की एक्सपायरी झालेली आहे. म्हणजे आता यात्रा उठून गेली आहे. आता शेवटी पाल राहिलेलं आहे. आता हे ज्या वाऱ्याच्या दिशेने जाईल ना हा कचरा, त्या हिशोबाने ते पळून देतील. काय मजा करायची ती करा. उद्याची जी डायरेक्शन आहे ना, ती आपण अशी प्रिडिक्ट नाही करू शकत, की आपण इथंच, तिथंच काही करतील ते. रिटेलरच्या मनात आलं हे 2-2.5 लाखाचं जे लाँग पोझिशन आहे, अजून लाँग वाढवायची. हे भाऊ लाँग वाढवू देतील त्यांना, आरामात वाढवू देतील. स्वतः शॉर्टमध्ये बसलेत. एफ-आयज शॉर्टमध्ये बसलेत. तुम्ही बघू शकत असाल 1,77,000च्या निगेटिव्ह पोझिशन्स आहेत. आणि प्रोच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या ऑलमोस्ट 93,000च्या निगेटिव्ह पोझिशन्स आहेत. तर हे लोक बसलेत निगेटिव्ह साईडला, रिटेलरला ठेवले लॉंग मध्ये. ठीक आहे, मार्केट खाली आहे तर रिटेलर लॉंग करून बसलाय आणि हे करत असताना मग यांना वरच्या लेवलला लटकावणार. मग आता हे सगळं उद्या रिटेलरवर, भाऊ तुला काय करायचंय ते कर, मार्केट तुला जिथे न्यायचंय तिथे ने, आम्ही आमच्या एका सेंटर पॉइंटला आणून क्लोज करणार. मागच्या 2-3 एक्सपायरीचं पण अनालिसिस तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, मी तुम्हाला एक रेंज आखून दिली होती. थोडासा मोठा चार्ट करतो आणि रेंज आखून दिली होती की ह्या लेवलला आल्यानंतर मार्केट कशा पद्धतीने एका सेंटर पॉइंटला क्लोज होतं. ठीक आहे. तर आता मागची जी एक्सपायरी होती ती साधारण 26 तारखेची एक्सपायरी होती. 26 जूनला एक्सपायरी होती. आपण 26 नंतरचा चार्ट पाहू बघा. 26 तारीख इथून सुरू झाली. ठीक आहे. आणि ह्या लेवल पर्यंत गेली, इथे गेली. बरोबर. आता ह्याचा जो सेंटर आहे ना मित्रांनो, तो हा आहे. किती? 25,400. इथून ज्यावेळी ब्रेकआउट झाला ना, लोकांना असं वाटलं आता थांबणारच नाही मार्केट.
मार्केट 800-1000 पॉईंट वर जाईल, पण त्यांचा जो गेम चालू आहे तो वेगळाच चालू आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे काही ऑब्झर्वेशन्स आहे, हे फुकट नाही आले मित्रांनो. याच्यासाठी फार डीप मेहनत मी घेतोय आणि ह्या मेहनतीला तुम्हाला अप्रिशिएट करावं लागेल, लाईक करावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल, लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल. तर अशा पद्धतीचं हे या ठिकाणी झालं. आता दुसरी गोष्ट, रिटेलरची सायकोलॉजी काय असते ना, मी एका स्टॉक्समध्ये तुम्हाला घेऊन जातो आणि सांगतो. मागचे व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला मी एक शेअर दिला होता, त्याचं नाव आहे युनोमिंडा. ठीक आहे. 2-3 शेअर दिलेत मी, डेटा पॅटर्न्स दिलाय, ह्याच्यावर तुम्हाला अनालिसिस पाहिजे ह्याच्यावर पण देतो, युनोमिंडावर पाहिजे युनोमिंडावर पण देतो. ॲटो कंपोनंट बनवणारी कंपनी आहे. ज्यावेळी इथे ब्रेकआउट झालं होतं ना, साधारण 26-27 तारखेच्या आसपास मी हा शेअर आयडेंटिफाय केला, पण ऍक्च्युअल मी रडारवर आणला तो ह्या लेवलला, म्हणजे साधारण 1088च्या आसपास तो मी तुम्हाला रिकमेंड केला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर फार बऱ्यापैकी वरती गेला आणि पुन्हा नाही सॉरी 26 तारखेलाच आयडेंटिफाय झाला होता तो आणि 26 तारखेलाच दिला होता तो. आणि त्याच्यात आपण एक स्ट्रॅटेजी बनवली होती. साधारण आपण त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी काय होती की आपल्याला 1000 रुपयाचा जो स्ट्राईक प्राइसचा जो पुट आहे ना तो विकायचा आहे मित्रांनो. ह्याच्या पण खाली आहे त्याचा सपोर्ट. त्याचं रिझन असं होतं की इथे ना एक चांगला व्हॉल्यूम क्रिएट झालाय. हा व्हॉल्यूम का क्रिएट होतो, कसा होतो, हा एक डीप रिसर्च आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेल. पण रिटेलरची सायकोलॉजी काय आहे त्याविषयी आपण बोलतोय. तर इथं बघू शकत असाल तुम्ही, एक मोठा ब्रेकआउट आला. असं काय घडलं की अचानक तेवढं सगळं बाईंग झालं, परत ते थोडंसं लिक्विडेट झालं, परत बाईंग आलं, परत ह्या लेवलला गेलं, परत सोडून दिलं. तर हे आहे ना लिक्विडिटी ग्रॅब करण्याचं लक्षण आहे. आता हा मोठा जो कोणी इन्स्टिट्यूशन घुसलाय ना या लेवलला, 1000च्या लेवलला साधारण, त्याला भरपूर माल पाहिजे. ह्या 1000-1100च्या याच्यात आहे ना भरपूर माल पाहिजे, आणि रिटेलर काय करतोय, त्याच्याकडचा जो माल आहे ना तो त्याला द्यायला येतोय. ठीक आहे. थोड्याशा वरच्या प्राइसला देईल किंवा हाय त्या प्राइसला देईल, इथे या लेवलला घेईल, इथे विकेल, आणि हा माल आहे ना त्याला देऊन टाकेल मित्रांनो. तर त्याच्या पाठी काय लॉजिक आहे, इथं का घुसलाय मोठा प्लेयर आणि त्याचं काय लॉजिक आहे ते मी तुम्हाला सांगतोय. या ठिकाणी बघा, हे मोठे मोठे कॅन्डल दिसतात तुम्हाला, आणि हे फक्त 1 मिनिटच्या टाइम फ्रेमवर आहेत बरं का. आणि त्याच्या आधीचे कॅन्डल बघितले असेल ना, त्याच्या हार्डली 5% सुद्धा नाही आहेत. 5 to 10%, एकदम बारीक बारीक छोट्या छोट्या कॅन्डल्स आहेत. आणि अचानक इथे मोठ्या कॅन्डल्स आल्या, बाईंग आली. इथं कोणीतरी मोठा कार्यकर्ता घुसला, ज्याला मोठ्या क्वांटिटी पाहिजे, की ज्या रिटेलरकडे नाही आहेत. त्यांनी त्याच्या क्वांटिटी उचलल्या, जेवढे पण शेअर्स हे उचलले, आणि मार्केट घेऊन गेला. आता त्याने काय केलं, 2-3 दिवस तो उचलतच राहिला, उचलतच राहिला, कारण प्राइस आवाक्यात होती. उचलतच राहिला, उचलतच राहिला, आणि इथं सोडून दिलं. आणि इथे ह्या लेवलला उचलण्याचा प्रयत्न केला. पण जे कोणी आले असतील ना, इथं एक ब्रेकआउट झालंय म्हणून सेल करायला, त्यांच्या क्वांटिटी उचलल्या. कोणी नवीन फ्रेश रेजिस्टन्स फेस होतोय म्हणून विकायला आला, त्यांच्या क्वांटिटी हे केल्या. असं करत 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 मग भरपूर क्वांटिटी उचलल्यानंतर इथून मार्केट सोडून दिलं. आता हे सोडण्याचं रिझन असं आहे की जे पण इंडिकेटर आहे, आता कुठला इंडिकेटर लावाल ना तुम्ही, ठीक आहे, इथून असा इंडिकेटर लागला तर तो निगेटिव्ह साईडला दाखवेल. मी दाखवतो तुम्हाला. इथं सपोज ऍड होत असेल इमिजिएट, तर ठीक आहे. पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला हे लक्षात येईल की इथून आहे ना, जर थोडासा निगेटिव्ह झाला ना, तर तुमचा सुपर ट्रेंड निगेटिव्ह दाखवायला लागेल. तुमची दुसरी दुनियादारी इथून तुम्हाला RSI वगैरे निगेटिव्ह दाखवायला लागेल. मग तुम्ही इथं म्हणणार RSI आता ओव्हर सोल्ड, आता ओव्हर ब्रॉड, सेल करा. इथून पुन्हा रेजिस्टन्स फेस करणार, सेल करा, सेल करा. तुम्ही इकडे सगळंच इथं सेल करण्याचा प्रयत्न करणार, इथं सेल करण्याचा प्रयत्न करणार, आणि इथं तुम्ही सेल केलं ना, तर जो मोठा प्लेयर आहे ना तो हळूहळू हळूहळू माल इकडे बघा
एक्वायर करत राहणार. पण त्याची जी लेवल आहे ना, ज्या लेवलला त्याने बाय केलंय ह्या लेवलला, इथे 1060च्या लेवलला, तिथे तो नाही येऊ देणार. तो तुम्हाला इथे सगळ्या क्वांटिटी तुमच्या खाणार आणि पुन्हा मार्केट वरती नेणार. आता इथून अशा वेळी 10 ते 20% पण शेअर पळायला कमी नाही करत मित्रांनो, आणि अशा पद्धतीने हे तुम्हाला रिटेलरला फसवत असतात. तर ही एक डीप सायकोलॉजी आहे. रिटेलर गंडतच असतो, तो गंडण्यासाठीच बनलेला आहे. ते हा जो डेटा आहे, हा आपण त्याच्यात पासून वाचण्यासाठी आहे. दिवसभराचं जे बाईंग सेलिंग आहे ना, ते सोडून आपलं काही वेगळं करण्याचा प्रयत्न असतो मित्रांनो. आणि हा डेटा हा आपल्याला NSE च्या वरून डायरेक्ट पूल पण करता येतो. म्हणजे एक्सेलवर डायरेक्ट ऑटोमॅटिक पाहिजे त्या सेलमध्ये पाहिजे तो डेटा आपल्याला ऑटोमॅटिक फीड पण करता येतो. पण मी हे मेहनत करतोय, मी हे 1 to 1 कॉपी पेस्ट करून टाकतोय. हे जे फिगर्स आहेत ना, ह्या माझ्या डोळ्यात खालून गेल्या पाहिजे अशा अर्थाने मी हे करतोय. तर डेटा ओव्हरऑल निगेटिव्ह आहे. मेजॉरिटी ऑफ चान्सेस डेटा जरी निगेटिव्ह असला ना, डायरेक्शन पॉझिटिव्ह पण असू शकते. आणि उद्या शुक्रवारच्या दिवशी पुन्हा हेवी क्वांटिटीज मार्केट जर सोडायचं असेल ना खाली, वरती नेऊन पुन्हा रिटेलरला लटकावणार आणि सोमवार, मंगळवारी, बुधवारी पुन्हा मार्केट खाली आणण्यासाठी रेडी करणार, जर त्यांना खाली न्यायचंय तर. आणि त्यांना त्यांच्या शॉर्ट जर कमी करायच्यात किंवा त्यांना पुन्हा काही पर्टिक्युलर एका पोझिशनला यायचंय, तर खाली आणून हे कव्हर पण करतील. तर हे डिपेंड आहे. शुक्रवारच्या डेटावर आपण फार रिलाय करत नाही, म्हणजे गुरुवारच्या एक्सपायरीच्या डेटावर शुक्रवार आपण फार प्रिडिक्ट करत नाही मित्रांनो. आणि तुम्हाला लाईट राहावं लागेल. आणि हे प्रिडिक्ट करू नाही तर नाही करू, ह्याच्यामध्ये आपली जी स्ट्रॅटेजी आहे ना, ती 200 पॉईंट लॉंगची स्ट्रॅटेजी आहे. आता त्या स्ट्रॅटेजीवरून आपण आलेलोच नाही मित्रांनो. तुम्ही बघू शकत असाल, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला एक सेल करायचा आहे 25,300चा पुट. आता आपण तो 90च्या लेवलला सेल केला होता. मार्केट त्यावेळी 25,500 550च्या आसपास होतं. आता आपल्याला फक्त आणि फक्त 10 पॉईंटचा निगेटिव्ह या ठिकाणी अजून सेल केलेला आहे. अजूनही आपल्याकडे 100 पॉईंटचं कुशन आहे, प्लस हे 100 200 पॉईंटचं कुशन आहे. आपलं मार्केट 200 पॉईंट अजून काही हलवू शकत नाही. आपल्यापर्यंत अजूनही बरेचसे दिवस शिल्लक आहे. उद्याची 4 तारीख, 5-6 तारीखला मार्केट बंद राहील आणि त्यानंतर 2-3 दिवस. तर तुम्ही बघू शकत असाल, हा आपला जो पुट आहे 90ला सेल केलेला मागच्या एक्सपायरीला, तर तो पुट आता ऑलमोस्ट 60 रुपयापर्यंत आला होता 90चा. पुन्हा तो वरती गेलेला आहे. काय घाबरायची गरज नाही. आपल्याला सेल केलेल्या पॉइंट पासून तो हार्डली 10 पॉईंट वरती आहे. 750 रुपयाचं निगेटिव्ह दिसतंय. पण मित्रांनो, त्याच्या पुढची जी स्ट्रॅटेजी आहे ना, ती हे करणार आहे मी. हे एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगणं थोडंसं हार्ड होतं. तर मी ह्या गोष्टी तुम्हाला 1 to 1 किंवा अशा दुसऱ्या पर्टिक्युलर एका व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. आणि त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खूप मेहनत करतोय. ॲप्रिशिएट करा, शेअर करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया मित्रांनो. अशाच इन्साइटफुल नॉलेजसाठी पाहत राहा आपला चॅनल वेल्थ विथ डेटा. थँक्यू मित्रांनो.